सोलापूरसह राज्यभरामध्ये SIRची प्रक्रिया सुरू आहे. SIR म्हणजे नेमकं काय आणि SIR प्रक्रियेमधले जे नागरिकांना पडणारे लहान-सहान प्रश्न आहेत त्या सगळ्यांची उत्तर जाणून घेण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी S. कार्तिकेयन सर आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं ABP माझामध्ये. SIR म्हणजे नेमकं काय, आपण का ही प्रक्रिया करतोय, लोकांना पहिल्या मनामध्ये तोच प्रश्न आहे. त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊयात. SIRचा फुल फॉर्म आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. हे करण्याच्या पाठीमागे उद्देश असा आहे की जे काही मतदार यादी आहेत त्या मतदार यादीमध्ये बरेच वेळा चूक असू शकते, काही प्रॉब्लेम्स असू शकते, काही नावमध्ये चेंजेस असू शकते. त्या मतदार यादीमध्ये पूर्णपणे घरोघरी जाऊन प्रत्येक मतदारपर्यंत जाऊन व्हेरीफाय करून ते यादी पुनर्विलोकन आणि अद्ययावतीकरण करण्याचं काम करणे SIR आहे. सर, तुम्ही खरं तर बोलताना म्हणाल की घरोघरी जाऊन ही प्रक्रिया व्हायची आहेत. खरं तर BLO अनेक आहेत, शिक्षक आहेत. काही शिक्षक किंवा काही BLO जे आहेत ते एका ठिकाणी बसत आहेत आणि लोकांना तिथं बोलवून घेत आहेत. हे कितपर्यंत योग्य आहे? त्यांनी काय नेमकं प्रक्रिया करायची? नाही, सर्वप्रथम SIRचा उद्देश असा आहे की घरोघरी जाऊन तपासणी करून माहिती भरणे, माहिती गोळा करून सबमिट करणे अपेक्षित आहेत. आम्हाला अशा पद्धतीने कंप्लेंट्स प्राप्त झाल्या होत्या. त्या BLOsला आम्ही सक्त सूचना दिलेली आहे की तुम्हाला एक ठिकाणी बसून लोकांना बोलू शकत नाही आहे, घरोघरी जाऊन त्यांचा फॉर्म देऊन कलेक्ट करून माहिती भरणे अपेक्षित आहेत. तसं केस टू केस बेसिसवर आम्ही सूचना दिलेली आहेत. या व्यतिरिक्त सर्व ERO आणि AROलासुद्धा आम्ही सूचना दिलेली आहेत. तो कालीपर्यंत गेलेली आहे. खरं तर या जे आपण SIR करतो त्यामध्ये वंशावळ अर्थात आई वडील किंवा आजी आजोबा या चौघांपैकी 2002च्या यादीमध्ये एखाद्याचं नाव द्यायचं आहे. कुठली नावं आपण 2002च्या यादीमधली याच्यामध्ये देऊ शकतो? सर्वप्रथम SIRमध्ये मॅपिंग करणे आवश्यक आहेत. मॅपिंग म्हणजे 2002 यादी आणि 2026च्या यादी. हा यादीमध्ये असलेल्या लोकांचं नाव मॅपिंग करणे बंधनकारक आहे, आवश्यकता आहेत. हे मॅपिंग करत असताना माझं स्वतःचं नाव या माझा आईवडिलांचं नाव, आजी आजोबाचं नाव, हे 5 जणांचं नाव 2002मध्ये यादीमध्ये आणि 2026च्या यादीमध्ये होते असेल तर मला मॅपिंग करता येतं. तर समजा या 4 नावांपैकी जे तुम्ही सांगितले ते जर नसतील पण इतर कुठलं रक्ताचं नातं असेल, मुलगा किंवा इतर कोणी नातेवाईक असतील रक्ताचे नातेवाईक, त्यांच्या नावानंही मॅपिंग करता येणं शक्य आहे? नाही, त्यांच्या नावाने मॅपिंग करता येत नाही आहे. स्वतःचं नाव, आई वडिलाचं नाव आणि आजी आजोबाचं नाव, हे 5 लोकांचं नाव 2002च्या यादी आणि 2026च्या यादीमध्ये होतं तर मला मॅपिंग करता येतं. समजा जर 2002च्या यादीमध्ये नाव नसेलच, नाव मिळालं नाही, तर त्यांना पुढची प्रक्रिया काय आहे? जर मॅपिंग करता आली नाही तर त्यांना सुनावणीसाठी जावं लागणार आहे? कशा पद्धतीने ते होणार? सर्वप्रथम 2002मध्ये मी सांगितल्याप्रमाणे नाव नसलं तर आपल्याला सर्वप्रथम ड्राफ्ट इलेक्ट्रोल रोलमध्ये नाव येणार नाही आहे. त्यानंतर आपण त्यांच्याकडून सुनावणी घेणार नाही. बेसिकली आपण त्यांच्याकडून डॉक्युमेंट्स गोळा करून घेणार आहे. ते डॉक्युमेंट्स शासनाने आम्हाला प्रत्येक कॅटेगरीसाठी डॉक्युमेंट्सची यादी दिलेली आहेत. या व्यतिरिक्त त्या डॉक्युमेंट्स आम्ही गोळा करणार आहे. त्या गोळा करून आम्ही त्याच्याबद्दल निर्णय घेणार आहे. सर, एक लोकांच्या मनामध्ये असा संभ्रम आहे की नोटीस येईल तुम्हाला आणि तुम्हाला कोर्टात जावं लागेल आणि कोर्टात जाऊन ते सिद्ध करावे लागणार आहे आपलं मतदार असल्याचं. या संदर्भात काय तथ्य आहे? कुठेही कोर्टात जायची काही गरज नाही आहे. आम्ही ज्या लोकांच्या मॅपिंग झालेली आहे त्यांच्याकडून आम्ही डॉक्युमेंट्स घेणार नाही आहे. ज्यांच्या मॅपिंग झालेलं नाही आहे त्या लोकांकडून आम्ही फक्त डॉक्युमेंट्स गोळा करणार आहेत. त्या डॉक्युमेंट्स घेऊन त्याच्याबद्दल आम्ही निर्णय घेणार आहे. कुठेही कोर्टमध्ये जायची काही गरज नाही आहे, काही प्रॉब्लेम्स नाही आहे. याच्यामध्ये फक्त आम्ही BLO घरोघरी पाठवणार आहेत. त्या BLO मार्फत आम्ही डॉक्युमेंट्स गोळा करणार आहेत. त्या गोळा करून तो EROकडे येईल. EROने मान्यता दिलं तर त्यांचं नावसुद्धा इलेक्ट्रोल रोलमध्ये या मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात येईल. सर, मॅपिंग करताना जे याद्या द्यायच्या आहेत, सोलापूरसारखा जो भाग आहे जो सीमावर्ती भाग जिथं कर्नाटक, आंध्र, तेलंगणा या भागातून देखील लिखवतात, 2002ची नावं जर माहेरचं नाव किंवा कोणाचं नाव, आजी आजोबांचं नाव जर कन्नडमध्ये त्या मतदार यादीत असेल तर काही BLO त्यांना मतदार यादी ट्रान्सलेट करून देखील आणण्यासाठी सांगतायत. कन्नड किंवा इतर भाषेत जर यादी असतील तर त्या स्थितीमध्ये काय केलं गेलं पाहिजे? मतदारांना काहीही करायची गरज नाही आहे, ट्रान्सलेट वगैरे करायची गरज नाही आहे. आमच्याकडे अंग्रेजीमध्ये पण यादी उपलब्ध आहे, कन्नडमध्ये पण यादी उपलब्ध आहेत. ते जे काही यादी आहे त्या यादीमध्ये पार्ट नंबर आणि सिरियल नंबर जे काय अंग्रेजीमध्ये लिहिलेले आहेत तो टाकलं तर ऑटोमॅटिकली नाव येईल. कोणतेही मतदारांनी ट्रान्सलेट काय करायचे काही गरज नाही. सर, खरं तर अनेक लोक सर्व्हिसच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं परगावी असतात. अशा केसेसमध्ये त्यांना SIRची प्रक्रिया ऑनलाईन करता येते का? जर ऑनलाईन प्रक्रिया त्यांनी केली असेल तर त्यांना पुन्हा ऑफलाईन ते फॉर्म BLOकडे येऊन जमा करणं गरजेचं आहे का? जे कोणी सध्या इथे सोलापूरमध्ये त्यांना 2 पर्याय आहेत. एक, त्यांच्या वतीने एन्युमरेशन फॉर्म त्यांच्या रक्ताच्या नाते कोणीही भरू शकतात, त्यांच्या कोणीही सैनी भरू शकतात. एक, असं समजा रक्ताच्या नातेवाईक कोणी इथे नसेल तर ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा भरता येते. याच्यामध्ये voters.eca.gov.in त्यामध्ये जाऊन त्यांनी त्यांचे एन्युमरेशन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने सुद्धा भरता येते.
आणि हां आता पण ऑनलाईन जर सबमिट केलं असेल तर पुन्हा त्यांना ऑफलाईन पुन्हा येऊन सबमिट करावं लागेल का? एकदा ऑनलाईनमध्ये एन्युमरेशन फॉर्म सबमिट झालं तर परत ऑफलाईनमध्ये करायची काही गरज नाही आहे. सर काही ग्रामीण भागातले मतदार आहेत विशेषतः, त्यांना हा प्रश्न आहे की ही सगळी प्रक्रिया करण्यासाठी कुठलं शुल्क शासनाकडनं घेतलं जातं का किंवा कुणाला काही पैसे द्यावे लागणार आहेत का? दोन विषय मी सर्व मतदारांना मी क्लॅरिफाय करतो. एक, आम्हाला असं तक्रार येत आहे की लोक आम्हाला कॉल करून माहिती विचारत आहेत म्हणून. असं आम्ही कोणतेही कॉल आमच्या BLO मार्फत या BLA मार्फत ERO मार्फत AERO मार्फत आम्ही कोणतेही कॉल करणार नाही आहे. कोणतेही कॉल करून माहिती आम्ही गोळा करणार नाही आहे. खास करून आधार क्रमांक असो, बँक पासबुक नंबर असो, OTP असो, आम्ही काही मागणार नाही आहे. कोणीही मतदार याच्यामध्ये बली पडायचे नाही. कोणतीही माहिती आम्ही कॉल करून विचारणार नाही आहे. आणि दुसरा एक क्लॅरिफिकेशन देतो, हा करत असताना कोणत्याही मतदाराकडून काहीही शुल्क आम्ही घेणार नाही. तर खरं तर ही सर्वसामान्यांना पडणारे प्रश्न होते. या सर्व प्रश्नांची उत्तर सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला बोलताना दिलीत. कॅमेरा पर्सन प्रांतीचा आफ्ताबशी, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.